नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. गणेश उत्सवाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. यावर्षी 27 ऑगस्ट 2025 रोजी गणेश चतुर्थी आलेली आहे. या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने गणपतींची स्थापना करायची आहे. आता या चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी किंवा गणपती बाप्पांना स्थापित करण्यासाठी आपल्याला गुरु किंवा पुरोहित मिळतीलच असं नाही. कारण या दिवशी घरोघरी पूजा असते. म्हणूनच घरच्या घरी पण शास्त्रोक्त गणपती स्थापना आपल्याला करायची आहे. ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त माहिती सांगत आहे, पूजा करून दाखवत नाही आहे. त्यामुळं व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि अशाच प्रकारे पूजा करा. गणपती बाप्पांची शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा पूजा करा. आता या पूजेचा काय मुहूर्त आहे ते आता आपण बघू. 27 ऑगस्ट रोजी सकाळी सूर्योदयापासून तर दुपारपर्यंत म्हणजे 1:45 अतिशय शुभ मुहूर्त आहे. ज्यांना ज्यांना या वेळेमध्ये गणपती स्थापना करता येईल त्यांनी नक्कीच करावी. आणि ज्यांना या वेळेमध्ये शक्य होणार नाही त्यांनी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत कधीही गणपतीची स्थापना करता येईल. अगदी तुमच्या वेळेनुसार दिवसभरात कधीही तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करू शकता. पण कोणत्याही पूजेला एक शुभ मुहूर्त असतो, म्हणून मी तुम्हाला इथं सांगितलं आहे. गणपती बाप्पांची स्थापना करताना आपल्याला एक विशेष काळजी घ्यायची आहे. ती म्हणजे गणपती बाप्पांची स्थापना करताना त्यांचं मुख हे पूर्वेला किंवा पश्चिमेला आलं पाहिजे. अशाच प्रकारे आपल्याला स्थापना करायची आहे. आता जिथं आपल्याला गणपतींची स्थापना करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्या, सजावट करून घ्या. त्याचबरोबर एक चौरंग किंवा पाट मांडून त्यावर लाल रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं. त्यावर तांदळानं स्वास्तिक काढून घ्या आणि याच स्वास्तिकावर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. आता या पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण बघू. हे सर्व साहित्य पूजेला बसताना अगोदरच जवळ घेऊन बसा. साहित्य सांगते. हळद, कुंकू, गुलाल, शेंदूर, अक्षदा, फुलं, दुर्वा, शमीपत्र, बेलाची पानं, विड्याची पानं, याला खाऊची पानं पण म्हणतात. श्रीफळ म्हणजे नारळ, गूळ, खोबरं हे नैवेद्यासाठी, पंचामृत, जानवे जोड, कापूर, अगरबत्ती, अष्टगंध, विड्यासाठी 5 प्रकारची छोटी छोटी फळं म्हणजे खारीक, बदाम, सुपारी, पैसा म्हणजे एक नाणं, कलश, पळी, पेला, ताम्हण, हार, फुलं, कापसाची वस्त्र, दुर्वा हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे. तर आता हे झालं साहित्य. आता आपण पूजा कशी करायची ती माहिती मी तुम्हाला सांगते. सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. दिव्याची पंचोपचार पूजा करून घ्यायची. ओम दीपदेवताभ्यो नमः. गंध, अक्षदा, हरिद्रां, कुंकुमं, सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. ऋतुकालाद्भव पुष्पाणि समर्पयामि. धूपम अग्रपयामि. दीपम दर्शयामि. ओम दीपदेवताभ्यो नमः. नमस्काराणि समर्पयामि. आता पूजेसाठी पुरुष बसलेले असतील तर त्यांनी स्वतःच्या कपाळाला अष्टगंध लावावा आणि महिला पूजेला बसल्या असतील तर त्यांनी स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावावं आणि श्रीमती महिला जर पूजेला बसल्या असतील तर त्यांनी आपल्या कपाळाला अष्टगंध लावावा. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रपाशे माक्षैर्भिर्यजत्राः स्थिरे अंगे तष्टुवासो तनुभिः वेयशं देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्र वृद्रस्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. आता आचमन करायचं. उजव्या तळ हातावर 2 पळ्या पाणी घेऊन ते पाणी प्यायचं आहे आपल्याला. असं 3 वेळा करायचं आहे आणि 4थ्या वेळेला पाणी सरळ हाताने ताम्हणात सोडून द्यायचं. ओम केशवाय नमः पाणी प्यायचं. ओम नारायणाय नमः पाणी प्यायचं. ओम माधवाय नमः पाणी प्यायचं. ओम गोविंदाय नमः पाणी सरळ हाताने ताम्हणात सोडून द्या. आता उर्वरित नावं स्मरण करायची. हात जोडून बसा. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः.
ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम पद्म्युन्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम हरे नमः. ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. आता आपलं आचमन झालं. आता आपल्याला प्राणायाम करायचा आहे. प्राणायाम व्यवस्थित करा. हातामध्ये पळीभर पाणी घ्या. ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंदः एतेषां प्राणायाम विनियोगाः. पाणी सरळ हाताने ताम्हणामध्ये सोडून द्या. आता आपण प्राणायामाची कृती करू. कृती व्यवस्थित करा. उजव्या हाताच्या मधल्या 2 बोटांनी आपली डावी नाकपुडी बंद करायची. उजव्या नाकपुडीने श्वास मध्ये घ्यायचा. उजव्या नाकपुडीला अंगठा दाबायचा. मनामध्ये गायत्री मंत्र म्हणायचा. गायत्री मंत्र म्हणा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. गायत्री मंत्र मनातल्या मनात म्हणायचा आहे आणि तोपर्यंत श्वास रोखून धरायचा. आता डाव्या नाकपुडीवरील 2 बोटं काढायची आणि श्वास बाहेर सोडायचा. हा झाला आपला प्राणायाम. आता उजव्या हाताच्या 5ही बोटांनी प्रथम उजवा कान, त्यानंतर डावा कान, नंतर तोंडाला हात लावायचा. ओम आपज्योतिर्सोमृतं ब्रह्म भूर्भुवः स्वरोम. आता आपल्याला देवतांचं स्मरण करायचं आहे. ज्या ज्या देवतांच्या नावाचा उच्चार येईल त्या त्या देवतांना मनोमन नमस्कार करायचा आहे. ओम श्रीमन महागणाधिपते नमः. ओम श्री मातृपितृदेवताभ्यो नमः. ओम श्री कुलदेवताभ्यो नमः. ओम श्री इष्टदेवताभ्यो नमः. ओम श्री ग्रामदेवताभ्यो नमः. ओम श्री स्थानदेवताभ्यो नमः. ओम श्री वास्तुदेवताभ्यो नमः. ओम श्री आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः. ओम श्री सर्वभ्यो देवोभ्यो नमः. ओम श्री एतत्कर्म प्रधान श्री सिद्धिबुद्धी सहित श्रीमन महागणाधिपते नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. त्वदेव लग्नं सुनन्ददेव ताराबलं चन्द्रदैव बलं तदेव विद्याबलं दैव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि लाभं तेषां जय तेषां कृतं तेषां पराजया येषां विन्धि परेषामं हृदयस्थं जनार्दना. विनायकं गुरु भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरा सरस्वती प्रणमाद्य सर्व कार्यार्थ सिद्धये. आता आपल्याला संकल्प करायचा आहे. त्यासाठी उजव्या हातामध्ये 2 पळ्या पाणी घ्या. त्यात 2-3 दाणे अक्षता टाका. एक फूल घ्या. शमीपत्र असेल तर शमीपत्र घ्या. म्हणायचं आहे मम आत्मनः श्रुती स्मृती सकल शास्त्र पुराणोक्त पुण्यफुल प्राप्त्यर्थम. आपापल्या गोत्राचा उच्चार करायचा आहे. ज्यांना गोत्र माहीत नाही त्यांनी कश्यप असं म्हणा. गोत्र उत्पन्नाना आपल्या नावाचा उच्चार करायचा. नामनी अहम मम सकल कुटुंबानां द्विपाद चतुष्पाद सहितानां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम समस्त मंगल प्राप्त्यर्थम समस्त अभ्युदयार्थम समस्त दुरित शांत्यर्थम भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी सपरिवारस्य भय उपद्रव निरसनार्थम अप्राप्तलक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्तलक्ष्मी चिरकाल निवासार्थम आदित्यादि नवग्रह पीडा परिहारार्थम तथा च विद्या विजय विनय अभय मातृ पितृ सद्गुरु सेवाभाव तथा च योग्य शोभन सद्गुण प्राप्त्यर्थे बुद्धी मालिन प्रशमन पूर्वक तीव्र सद्बुद्धी स्मरणशक्ती विवर्धनार्थे भारत देशस्थे आर्थिक शैक्षणिक सामाजिक उत्कर्ष सिद्धार्थे सनातन हिंदू धर्म संस्कृती सुप्रतिष्ठा हेतवे श्री सद्गुरु प्रेरित बुद्धी अनुसारेण आद्य भाद्रपद शुक्ल
चतुर्थीं प्रारंभ भाद्रपद शुक्ल चतुर्दशी पर्यंत कर्तव्य भूतं प्रतिवार्षिक विहितं श्री गणेश जन्मोत्सव अंगभूत पार्थिव श्री गणेश मूर्ती पूजन प्राणप्रतिष्ठा पूर्वकम तथा च श्री गणपती अथर्वशीर्ष. आता इथं तुम्ही गणपती अथर्वशीर्षाचे किती आवर्तन म्हणणार आहे 10 दिवसामध्ये? 5, 11, 21, 51, 101. तुम्हाला जे काही करायचे असेल ती संख्या इथं सांगायची आहे. आवर्तन करिष्यामि तद अंगभूतं निर्विघ्नता सिद्धर्थे श्री विघ्नराज स्मरणं तथा च कलश शंख घंटी दीप पूजन शरीर शुद्ध्यर्थं गणेश बीजमंत्रेण षडंग न्यास अहम करिष्ये. पाणी सरळ हाताने तामणात सोडून द्या. या 10 दिवसामध्ये आपण जे काही गणपती अथर्वशीर्ष पठण करणार आहे, ज्या काही सेवा उपासना करणार आहे, यामध्ये कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून आपण गणपती बाप्पांना विनंती करणार आहोत. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्ते गणेशाय ब्रह्मविद्या प्रदायिने. ओम श्रीमन गणेशाय नमः. ध्यायं ध्यायामि नमस्कारानि समर्पयामि. आता आपण ज्या आसनावर बसलेलो आहे त्या आसनाची आसनशुद्धी. उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. ओम पृथ्वीति मंत्रस्य मेरुवृष्टीति कुर्मे देवता सुतलछंदा आसने पवित्रे करणे विनियोगः. पाणी सरळ हाताने तामणात सोडून द्यायचं. आपण ज्या आसनावर बसलेलो आहे त्याला दोन्ही हात ओताने लावा. नमस्कार करा. आता डाव्या हातामध्ये थोडे अक्षता घेऊन त्यावर उजवा हात ठेवून झाकून ठेवा. अपक्रामंतु भूतानि पिशाचा सर्वतो दिशं सर्वेषां विरोधेन पूजा कर्मे समारंभे. या अक्षता सर्व दिशांना टाकायच्या आहे. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय वायव्य नैऋत्य ईशान्य, थोड्याशा वरती आणि थोड्या खाली. आता स्वतःची शुद्धी षडंग घेण्यास फुलाने स्वतःच्या अंगावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. त्याचबरोबर पुढील मंत्र म्हणत म्हणत त्या अवयवाला स्पर्श करायचा आहे. ओम श्री गणेश देवताभ्यो नमः. हृदयाय नमः. हृदयाला हात लावायचा. ओम श्री गणेश देवताभ्यो नमः. कंठाय नमः. गळ्याला हात लावायचा. ओम श्री गणेश देवताभ्यो नमः. शिरसे स्वाहा. दोन्ही भुवयांच्या मध्ये हात लावायचा. ओम श्री गणेश देवताभ्यो नमः. शिखाय वषट. शेंडीला हात लावायचा. ओम श्री गणेश देवताभ्यो नमः. कवचाय हुम. छातीला हात लावायचा. छातीला दोन्ही हात लावा. ओम श्री गणेश देवताभ्यो नमः. नेत्राय वषट. दोन्ही डोळ्यांना हात लावा. आता डाव्या हाताने उजव्या हातावर टाळी वाजवायची. श्री गणेशाय नमः अश्राय फट. आता कलश पूजन. स्वच्छ पाण्याने भरलेला तांब्या घ्या. आपण देवपूजेसाठी जो वापरतो तोच तांब्या घ्या. त्याला खालून वर अशा हळदी कुंकाच्या उभ्या रेषा काढा. कुंकाने स्वास्तिक पण काढा. कलशाला उभ्या रेषा देताना चारही बाजूनी त्या रेषा द्या. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा द्या. कलशामध्ये हळद कुंकू सुपारी नाणं दुर्वा फूल टाकायचं. त्याचबरोबर कलशावरती 5 विड्याची पानं ठेवायची आणि नारळ ठेवायचा. आणि गणपती बाप्पांसाठी जे आपण स्वास्तिक काढलेलं आहे त्याच्या उजव्या बाजूला थोडे अक्षर आसन म्हणून ठेवून त्याच्यावर हा कलश स्थापन करायचा. सुप्रतिष्ठित मस्तु. कलश स्थापन झाल्यानंतर कलशाची पंचोपचार पूजा करा. आणि पूजा करत असताना पुढील मंत्र म्हणा. कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृतः कुक्षेतु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेद अथर्ववेद सामवेद अथर्वणा आयान्तु देवपूजार्थे दुर्तिक्षयकारकः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जले अस्मिन् सन्निधं कुरु. ओम कलशाय नमः. गंध अक्षता पुष्प समर्पयामि. आता शंख पूजा करायची आहे. शंखाला स्नान घालून स्वच्छ पुसून जागेवर स्थापन करून गंध वाहून फूल वाहा. धूप दीप ओवाळा.
शंखाला अक्षदा वाहू नका. पूजा करत असताना पुढील मंत्र म्हणा. ओम पांचजन्याय विद्महे पवमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात. शंखाय नमः. गंधपुष्प समर्पयामी. नमस्काराने समर्पयामी. आता घंटीपूजन. घंटा ताम्हणात घेऊन तिला स्नान घालून स्वच्छ पुसून आपल्या डाव्या हाताला चौरंगावर वाजवून स्थापन करायची. घंटा वाजवल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. घंटीला गंध, अक्षदा, हळदी, कुंकू, फुलं व्हायची आणि पूजा करायची. आणि पूजा करत असताना पुढील मंत्र म्हणायचा. आगमनार्थे तू देवानां गमनार्थे तू रक्षसां कुर्वे घंटारवं तत्र देवता अहान लक्षणं. घंटाच नमः. गंध अक्षदा पुष्पाणि समर्पयामी. घंटीनाद कुर्यात. नमस्काराने समर्पयामी. आता आपण गणपती बाप्पांच्या पार्थिव मूर्तीचं पूजन करू. त्या मूर्तीमध्ये आपण प्राण ओतणार आहोत, म्हणजेच प्राणप्रतिष्ठा पूजा करणार आहोत. प्रत्यक्ष गणपती बाप्पा आपल्या स्वतःसमोर बसलेले आहेत असं समजून त्यांचं ध्यान करायचं. ओम गम गणपते नमः. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात. एकदन्तं चतुर्हस्तं पाशामकुशधारिणं रन्दं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शर्पूरकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्तांग रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणं च्युतम् आविर्भूतं च सृष्टयादो प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायन्ति यो नित्यं स योगी योगिनां वरः. नमो व्रातपतये. नमो गणपतये. नमः प्रथमपतये. नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्ते नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. आता 2 शमीची पानं शुद्ध गाईच्या तुपामध्ये बुडवून गणपतीच्या हृदयाच्या स्थानाला लावायची आहे. शमीची पानं जर नसतील तर 2 दुर्वा घ्या. 2 दुर्वा शुद्ध गाईच्या तुपात बुडवून गणपतींच्या हृदयाच्या स्थानाला लावायच्या. त्यानंतर आपले दोन्ही हात गणपती बाप्पांवर सावलीसारखे धरायचे. आता आपण प्राणप्रतिष्ठेचा मंत्र म्हणणार आहोत. तोपर्यंत ते हात तसेच सावली म्हणून गणपती बाप्पांवर ठेवायचे. आपल्या हातांची सावली गणपती बाप्पांवर येईल अशाच प्रकारे ते हात धरा. ओम ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं ळं क्षं अः. क्रों नौं आं हसा सोहं अस्यां मूर्तो प्राण इह प्राणः. ओम आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं ळं क्षं अः. क्रों ह्रीं आं हंसा सोहं अस्यां मूर्तो जीव इह स्थितः. आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं ळं क्षं अः. क्रों ह्रीं आं हंसा सोहं अस्या मूर्तो सर्व इंद्रियाणि वामनसत्स्वं चक्षुश्रोत्र जिह्वा घ्राण पाणी पाद पायु परस्थानी एवागस्यं सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा. गर्भधानादि 15 संस्कार सिद्ध्यर्थये 15 प्रणवावृत्ती करिष्ये. आता 15 वेळा ओंकार दीर्घ म्हणायचा आहे. ओम 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 ओम.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, प्रार्थनापूर्वक नमस्काराने समर्पयामी. आता गणपती बाप्पांवरती जे हात धरले ते हात काढून घ्यायचे. आता हात जोडून गणपती बाप्पांना विनंती करायची की या पार्थिव गणेश मूर्तीमध्ये आपलं चैतन्य जागृत करा आणि या 10 दिवसामध्ये आम्ही जी काही सेवा करणार आहे ती सेवा स्वीकार करा आणि विघ्न निवारणाचे आशीर्वाद द्या. आता गणपती बाप्पांच्या पार्थिव मूर्तीला गंध, अक्षदा, हळदी, कुंकू, फुलं आणि धूपदीप ओवाळायचा. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. गंध अक्षदा पुष्पं समर्पयामि. हरिद्रां कुंकुमं समर्पयामि. धूपम् अग्रपयामि. दीपं दर्शयामि. नैवेद्यं समर्पयामि. मुखवासार्थे पुंगीफलं तांबूलं सुवर्णपुष्पफलं दक्षिणां मंत्रपुष्प च समर्पयामि. विडा ठेवा. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. आता पार्थिव गणेशांची स्थापना चौरंगावरती जिथं आपण अक्षदांचं स्वास्तिक काढलं होतं तिथं करायची आहे. तिथं व्यवस्थित मूर्ती ठेवून द्या. सुप्रतिष्ठितमस्तु. आता अभिषेक करण्यासाठी आपल्या देवघरातील जी मूर्ती आहे ती मूर्ती ताम्हणात घ्यायची. मूर्ती नसेल तर सुपारी घ्या. गणपतींची मूर्ती ताम्हणात घेतल्यानंतर 2 दाणे अक्षदा आवाहन म्हणून वहा. त्यानंतर पुन्हा 2 दाणे अक्षदा आसन म्हणून वहा. अभिषेक करताना अगोदर गणपतींचे पाय धुवायचे. प्रथम उजवा पाय, नंतर डावा पाय, नंतर हात धुवायचे आणि मग अभिषेक सुरू करायचा. ओम श्री गणेश देवताभ्यो नमः. आवाहनार्थे अक्षदां समर्पयामि. ओम श्री गणेश देवताभ्यो नमः. आसनार्थे अक्षदां समर्पयामि. ओम श्री गणेश देवताभ्यो नमः. पाद्यं समर्पयामि. ओम श्री गणेश देवताभ्यो नमः. अर्घ्यं समर्पयामि. ओम श्री गणेश देवताभ्यो नमः. आचमन्यं समर्पयामि. ओम श्री गणेश देवताभ्यो नमः. स्नानं समर्पयामि. ओम श्री गणेश देवताभ्यो नमः. अभिषेक कुर्यात. अभिषेकाचं आवर्तन झाल्यानंतर गणपतींची मूर्ती स्वच्छ पुसून पार्थिव गणेश मूर्तींच्या समोर स्थापन करायची. पार्थिव गणेशांना जानवं घालायचं. श्रीमन्महागणाधिपतये नमः. यज्ञोपवीतं समर्पयामि. त्यांच्यासमोर जी गणपतींची मूर्ती ठेवलेली आहे त्या गणपतींना 2 दाणे अक्षदा वाहायच्या. श्रीमन्महागणाधिपतये नमः. यज्ञोपवीतं अक्षदं समर्पयामि. पार्थिव गणपतींना वस्त्र अर्पण करायची. श्रीमन्महागणाधिपतये नमः. प्रत्यक्ष वस्त्राणि समर्पयामि. आणि गणेश मूर्तींना अक्षदा वाहायच्या वस्त्र म्हणून. श्रीमन्महागणाधिपतये नमः. वस्त्रोपवस्त्रे अक्षदं समर्पयामि. दोन्ही गणपतींना अष्टगंध लावायचा. श्रीमन्महागणाधिपतये नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. दोन्ही गणपतींना शेंदूर लावायचा. श्रीमन्महागणाधिपतये नमः. सिंदूरकं समर्पयामि. श्रीमन्महागणाधिपतये नमः. अलंकारार्थे अक्षदं समर्पयामि. दोन्ही गणपतींना हळद, कुंकू, अक्षदा, फुलं, शमीपत्र, मंदार पुष्प असतील तर ती, दुर्वा वाहताना त्यांचं देठ हळदी कुंकामध्ये बुडून ते मग गणपतींना वाहायचं. श्रीमन्महागणाधिपतये नमः. हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्यादी द्रव्याणि समर्पयामि. ऋतुकारणोद्भव पुष्पाणि समर्पयामि. शमीपत्राणि समर्पयामि. मंदार पुष्पाणि समर्पयामि. श्रीमन्महागणाधिपतये नमः. दुर्वाकुराणि समर्पयामि. आता डाव्या हातामध्ये वाटीमध्ये अक्षदा घ्यायच्या आहे आणि उजव्या हाताने गणपतींच्या प्रत्येक अंगावर 2-2 दाणे अक्षदा वाहायच्या. ओम गणेश्वराय नमः. पादों पूजयामि. दोन्ही पायावर प्रथम उजवा पाय, त्यानंतर डावा पाय, 2-2 दाणे अक्षदा टाका. आता गणपतींचे दोन्ही गुडघे, प्रथम उजवा गुडघा, त्यानंतर डावा गुडघा. ओम विघ्नराजाय नमः. जानूनी पूजयामि.
आता गणपतींच्या दोन्ही मांड्या, प्रथम उजवी मांडी, त्यानंतर डावी मांडी. ओम गण आकुवाहनाय नमः उरु पूजयामी. त्यानंतर कंबर. ओम गण हेरंबाय नमः कटिं पूजयामी. त्यानंतर बेंबी म्हणजे नाभी. ओम गण कामारी सुनवे नमः नाभी पूजयामी. त्यानंतर पोट. ओम लंबोदराय नमः उदर पूजयामी. त्यानंतर स्तनाग्र. ओम गण गौरीसुताय नमः स्तनो पूजयामी. त्यानंतर हृदयाच्या डाव्या बाजूला म्हणजे हृदय. ओम गण गजनायकाय नमः हृदयं पूजयामी. त्यानंतर कंठ. ओम गण कंबुकंठाय नमः कंठ पूजयामी. त्यानंतर दोन्ही खांदे. ओम गण स्कंधाग्रजाय नमः स्कंधो पूजयामी. त्यानंतर चारही हात. प्रथम उजवा खालचा हात, त्यानंतर उजवा वरचा हात, नंतर डावा वरचा हात, नंतर डावा खालचा हात. ओम गण पाशहस्ताय नमः चतुर्हस्तं पूजयामी. नंतर तोंडाला. ओम गण गजवक्राय नमः वक्रं पूजयामी. त्यानंतर कपाळ. ओम गण विघ्नहर्तये नमः ललाटं पूजयामी. त्यानंतर शिर. ओम गण सर्वेश्वराय नमः शिर पूजयामी. त्यानंतर गणपतींच्या सर्वच अंगावर अक्षता पडतील अशा टाकायच्या. ओम गण गणाधिपाय नमः सर्वांग पूजयामी. इथं आपली गणपतींची अंगपूजा पूर्ण झाली. गणपतींना धूपदीप ओवाळायचा. ओम श्रीमन्महागणाधिपते नमः धूपम अग्रपयामी. ओम श्रीमन्महागणाधिपते नमः दीपम दर्शयामी. आता गणपती बाप्पांच्या आवडीचा मोदकांचा नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य दाखवण्यासाठी गणपती बाप्पांच्या समोर पाट मांडून त्या पाटावर एक भरीव चौकोन करायचा. नैवेद्य दाखवताना नैवेद्यावर आणि पाणी फिरवण्यासाठी शमीपत्र किंवा दुर्वा घ्यायच्या. दुर्वाच्या साहाय्याने नैवेद्य दाखवायचा. ओम सत्यंतवर्तेन परिसिंचयामी. ओम भूर्भुवः स्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपनाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदनाय स्वाहा. ओम समनाय स्वाहा. ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. देठ गणपतींकडे करून दुर्वा गणपतींना वाहायच्या. पळीभर पाणी तामनात सोडा. ओम मध्यम पानीयं समर्पयामी. पुन्हा दुसऱ्या 2 दुर्वांनी त्याच नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. पुन्हा प्रोक्षाहा. ओम भूर्भुवः स्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपनाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदनाय स्वाहा. ओम समनाय स्वाहा. ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. पुन्हा देठ गणपतींकडे करून दुर्वा गणपतींना वाहायच्या. गणपतीसमोर ठेवून द्यायच्या. 3 पळ्या पाणी तामनात सोडा. ओम उत्तरापोक्षं समर्पयामी. हस्त प्रक्षालनं समर्पयामी. मुख प्रक्षालनं समर्पयामी. 1 फूल गंध अक्षदा हळदी-कुंकामध्ये बुडून गणपतींना व्हायचंय. करुद्वर्ते चंदनं तथा च हरिद्रां कुंकुमं अक्षदां समर्पयामी. त्यानंतर आरती करून घ्यायची. आरती झाल्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणून झाल्यानंतर पूजेत काही चुका झाल्या असतील, काही कमी झालं असेल, काही जास्त झालं असेल म्हणून गणपती बाप्पांना क्षमायाचना करायची आणि ही पूजा तुमच्या चरणी रुजू करून घ्या म्हणून प्रार्थना करायची. त्याचबरोबर सर्वांना आरती आणि प्रसाद द्यायचा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. परमपूज्य गुरु माऊलीं की जय. भारत माता की जय. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.